जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने निर्घृणपणे खून केलेल्या आरोपीस 24 तासाच्या आत अटक करून सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबाबत 28 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10:30च्या सुमारास शेळकी तालुका उत्तर सोलापूर येथील मित्रनगर निर्मल डेव्हलपर्स येथील मोकळ्या जागेमध्ये एका 19 ते 20 वयोगटाच्या युवकाचा निर्घृण खून झाला असल्याची बातमी प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांनी तत्काळ सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे युवराज प्रभुलिंग स्वामी वय 20 राहणार गौडगाव मठाजवळ आदर्शनगर शेळगी सोलापूर याचा खून झाल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे 29 डिसेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीमती शबनम शेख करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदारांच्या गुप्त बातमीद्वारे सदर गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती प्राप्त झाली होती। सदर माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी राहण्यास असलेल्या इसमाकडे चौकशी करून गोपनीय बातमी मिळवून तसेच तांत्रिक पद्धतीचा वापर करून 2 संशयित तरुणांकडे अधिक चौकशी करून सदर गुन्ह्यात विजय उर्फ सोनू राजू बनसोडे वय 19 राहणार गौडगाव मठाजवळ आदर्शनगर शेळकी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन सदरचा गंभीर गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत उघड करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर विभाग 1 प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजबा आरेनवरू, शीतल शिवशरण, पोलीस कॉन्स्टेबल दादा सर्वदे, बसवराज स्वामी, विठ्ठल काळजे, स्वप्नील कसगावडे, अभिजित पवार, मल्लीनाथ स्वामी, दत्ता काटे, विजयकुमार कोष्टी यांनी पार पाडली आहे। 22 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजता सुमारास एका युवकाची शेळगी गावच्या हद्दीमध्ये हत्या झाली अशी खबर आली। खबर आल्यानंतर जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेख मॅडम, त्याचबरोबर DBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक यांचा स्टाफ त्या घटनास्थळी गेला आणि त्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीवरून आम्ही साधारण 2 ते 3 तासाच्या आतमध्ये त्यातील आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। यामधील आरोपी विजय बनसोडे व त्याच्यासोबत एक विधी संघर्षगत बालक म्हणजे बाल गुन्हेगार या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी हे गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। आरोपींना शिताफीने ताब्यात घेतल्यामुळं पुढचा त्या ठिकाणचा होणारा उद्रेक कळलेला आहे। आरोपींचा तपास पोलीस निरीक्षक शेख यांनी केलेला आहे आणि त्याचे तपास करून पुरावा गोळा करून आज रोजी त्याची पोलीस कस्टडी संपत आहे आणि पुढील तपास सुरू करत आहे। खुशखबर खुशखबर खुशखबर, रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉ द्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी। ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील। या योजनेमध्ये 100 सभासद असतील। प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉ द्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल। ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत। दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा। सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील। आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा। आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06, जाकीर शेख 74 99 10 12 86। नियम व अटी लागू। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।